कथा तीच राहते. कथेतील पात्रे मात्र बदलत राहतात. कधी कुणावर स्थिरावलेली कथा आज माझ्यावर येऊन स्थिरावली. साहिब बीवी और गुलाम मॅट्रिकमध्ये असताना बघितलेला. त्यातील मीना कुमारीची छोटी बहू अजूनही माझ्या डोळ्यात तशीच आर्तता, वेदना नि नवऱ्याच्या प्रेमाला तडपणारी, कधी बंड करून क्या मैं दूसरी बहू ये जैसी हूँ म्हणत नवऱ्याला जाब विचारणारी, नवऱ्याचं प्रेम प्राप्त करण्यासाठी दारूला शिवणारी छोटी बहू आज पुन्हा आकृष्टे माझ्या मनात. बंड कर, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मी सारखी विचार करते का म्हणून मी आनंदचं सारं काही सहन करावं. मन पेटून उठतं. काय दिलं त्यानं मला या 2-3 वर्षात. लग्नाच्या पहिल्याच रात्री दारूच्या नशेत माझ्यावर बलात्कार करीत राहिला. त्याचं कुण्या एका मुलीवर प्रेम होतं. त्यात त्याला अपयश आलं म्हणून त्याचा सूड त्यानं माझ्यावर घ्यावा. रात्रंदिवस दारूच्या नशेत राहून मला अपमानित करावं. माझ्या चारित्र्यावर चिखल उडवावा. वाटेल ते बोलावं आणि मी त्याचं सारं सहन करावं. कारण काय तर तो माझा नवरा आहे म्हणून. त्याचा कुणावरच विश्वास नाही आणि कधीच तो माणसात राहत नाही. आई वडील भाऊ बहिणींनी केव्हाच त्याला स्वतःपासून तोडलं. त्याला वाटतं साऱ्यांनी त्याचं ऐकावं, पण तो मात्र कुणाचंच ऐकत नाही. सारखा बरडत असतो. मला कुणी समजावूनच घेतलं नाही. समजावून घेईल तरी कोण त्याला आणि कसं? 4 चौघांशी कसं वागावं तेच तर त्याला कळत नाही. सारखा दारूच्या नशेत एकदा नव्हे 1000दा माझ्यावर ओरडला. जीवन माझं आहे. मी जीवनात दुःखी आहे. मला दारू हवी बस. त्याला विचारावंसं वाटतं, जीवन तुझं आहे तर मग मला कशाला तुझ्या जीवनात आणलं? तुला तुझ्या जीवनाचं, तुझ्या प्रेयसीचं, तुझ्या अपयशाचं दुःख आहे तर मला सुद्धा तुझ्यासारखा नवरा मिळाल्याचं दुःख आहे. तू दुःख विसरायलाच दारू पितो ना? मग मी माझं दुःख विसरण्याकरिता दारू का पिऊ नये? एक स्त्री म्हणून बंधनाच्या साखळ्यांनी करकचून मला बांधून टाकावं? हवा तसा माझा उपभोग घ्यावा आणि यांनी मात्र खुशाल स्वतःबरोबर माझं सुद्धा जीवन उद्ध्वस्त करावं? मी स्वतःशी जडते का म्हणून त्याचा अत्याचार मी सहन करते. मला भीती वाटते, उद्या जर मी त्याच्यापासून अलग झाले तर लोक काय म्हणतील? समाज मला काय म्हणेल? म्हणणार तरी काय? नवरा दारोडा होता, टाकून दिला. मी सुद्धा शिकलेली आहे, नोकरी करू शकते. मग का मी माझं जीवन उद्ध्वस्त करावे? त्याला घटस्फोट द्यावा, नवीन जीवन सुरू करावं हा एक पर्याय माझ्यासमोर होता. पण ज्या माणसानं मला आयुष्यात काहीच सुखाचे क्षण दिले नाही, माझा हवा तसा अपमान केला, माझ्या स्वप्नांना, भावनांना ज्यानं अक्षरशः चिरडून टाकलं, माझं सुंदर जीवन ज्यानं मातीमोल केलं, त्या माणसाला इतक्या सहजासहजी सोडावं? आता जीवनात तरी काय राहिलं माझ्या? या दलदलीत मी एवढे फसून गेले की यातून सुटका शक्यच नव्हती मला. कारण मी केव्हाच बाहेरच्या सुंदर वातावरणात रमलेच नसते. त्याने तर केव्हाच माझ्यातील मीपणाला मारून टाकले होते. मी उद्ध्वस्त झाले होते केव्हाच. मग कशाला स्वतःला सावरायचं? छोटी बहू माझ्या मनात आक्रोशू लागली. बंड कर, तुला स्वतःची आता काहीच किंमत नाही. कशाला उगाच विचार करतेस? तू सुद्धा नवरा जसा वागतो तशीच वाग. ओलांडून टाक स्त्रीत्वाच्या मर्यादा. नाहीतरी संपलेलीच आहे. मग कशाला करतेस कुणाबद्दल विचार? ज्या नवऱ्याला तुझ्याबद्दल, तुझ्या संसाराबद्दल आस्था नाही, तू तरी त्याच्याबद्दल कशाला अपेक्षा ठेवतेस? उधळवून टाक तुझं आयुष्य हवं तसं.
झुगारून टाक साऱ्या जबाबदाऱ्या. छोटी बहू मला आव्हान देत होती. मी तिचं आव्हान स्वीकारलं. त्या दिवशी आनंद सायंकाळी लवकर घरी आलेला. मी त्याला थोडा मस्का मारला. तो माझ्यासोबत बाहेर यायला तयार झाला. थोडा वेळ आम्ही बाहेर फिरतो. हळूहळू आम्ही गजबजलेल्या रस्त्यावरून जात असताना क्षणभर आनंदाचे पाय मागे रेंगाळले. मी चमकून बघितलं. अशोक बियर बार, माणसांची गर्दी. आनंद घ्यायची का? तो ओशाडला. मुकाटपणे माझ्यासमोर 2 पावलं पुढे सरकला. तसा मी त्याचा हात घट्ट पकडला. आनंद, चला, आज तुमच्याबरोबर मी सुद्धा पिते. वाटल्यास तर मी पाजते तुम्हाला. मी आनंदकडे बघितलं. तो माझ्याकडे बघून गमतीने हसला. हिम्मत आहे तुझ्यात. मी पटकन त्याचा घट्ट हात हातात धरला अन धाड बिअर बारच्या आवारात आले. पायऱ्या चढणार तोच आनंदने मला मागे ओढलं. पागल झालीस का? त्यांच्या आवाजात कंपन होतं. कपाळावर घाम फुटलेला. मला तेच हवं होतं. आवेशाने मी त्याला ओढतच पायऱ्या चढले. क्षणभर तेथील साऱ्या नजरा माझ्यावर खिळल्या, पण माझं कशावरच लक्ष नव्हतं. एक वेटर अदबीने पुढे आला. मॅडम, फॅमिलीसाठी वर जागा आहे, इकडनं. त्यानं खुणेनं जिना दाखवला. थँक्यू, बट आय लाईक टू सीट हिअर. तिथल्याच एका रिकाम्या टेबलाकडे मी बघितलं अन त्याच्या उत्तराची अपेक्षा न करताच मी आनंदचा हात सोडून त्या खुर्चीत विसावले. पाठोपाठ आनंदही माझ्या समोरच्या खुर्चीवर बसला. अद्यापही तो थंडपणे काहीतरी पुटपुटत होता. मला माफ कर, मी पिणार नाही, पण तू इथून चल. कधी मला समजावीत होता, कधी चिडत होता. त्याच्या डोळ्यात आता अंगार पेटला होता, पण मला कसलंच भान नव्हतं. वेटरने ग्लास मांडले. एक थम्स अप ओ एक स्मॉल पेग. आनंदने ऑर्डर दिली. स्मॉल पेगने काय होईल वेटर? एक क्वार्टर ओसी. वेटर निघून गेला. आनंद, आश्चर्य वाटलं ना मला कसं माहीत म्हणून? अरे, घरात ऑफिसर चॉईसच्या बाटल्या कितीतरी पडल्या आहेत. वेटरने लगेच एक थम्सअप, स्मॉल पेग नी एक ओसी ची बॉटल टेबलावर ठेवली. स्मॉल पेग नी थम्सअपची बॉटल मी आनंदकडे सरकवली आणि मी तशीच बॉटलमधील दारू ग्लासात ओतली. आनंद आता थंड पडलेला. साऱ्या माणसांच्या नजरा माझ्यावर खिळलेल्या. दबकत आनंद म्हणाला, थोडं पाणी टाक. मी हसले आणि अर्धा एक ग्लास डोळे मिटून गटागट घशात ओतला. डोक्यात झणझण झालं. घसा जळल्यासारखा अन मी पूर्ण बॉटल रिचवली. आनंदचा स्मॉल पेग अन थम्सअप अगदी तसंच होतं. मला पार गरगरून आलं. सारा बिअर बार गरगर माझ्या भोवती फिरू लागला आणि मी टेबलवरच टोकं ठेवलं. जाग आली तेव्हा मी घरच्या बेडवर होते आणि आनंद फरशीवर झोपलेला. मी माझ्याच विजयावर हसले. आज माझ्या जागेवर मी होते. रात्रीच्या पिण्याने डोकं जड झालं होतं. मी तशीच पडून राहिले. थोडा वेळ गेला. आनंद मला हलवीत होता. मी डोळे उघडले तसा तो झटकन माझ्यासमोरून निघून आतल्या खोलीत गेला. मी उठले. नित्याप्रमाणे कामाला भिडले. जेवणाचे ताट वाढले. त्याने ते लाथेने दूर ढकलले आणि ताड घरातून निघून गेला. मला प्रश्न पडला, आता करावं तरी काय? कारण घरात तसं विशेष काम नव्हतं. मी बाहेर जाण्यासाठी तयार झाले. सायंकाळी आनंद कसा वागेल ते मला माहीत होतं, पण आता मला कशाचीच काळजी वाटत नव्हती. फिरता फिरता सिटीत आले. एका ठिकाणी वाईन बारमध्ये काही पारशी मॉड बाया दिसल्या. माझी पावलं आपोआप तिकडे वळली. माझ्याजवळ असलेल्या सर्व पैशांच्या चांगल्या 3 बॉटल घेतल्या, पिशवीत टाकल्या आणि घरी आले. सायंकाळी मुद्दाम टेबलवर 2 बॉटल ठेवल्या आणि बसले त्याची वाट बघत. ठकठक झाली. घाईघाईने मी अर्धी ग्लासात रिचवली आणि मुद्दाम बसून राहिले. तो दारावर ठकठक करीत राहिला. शेवटी न राहून त्यानं खिडकी लोटली. खिडकीचे दार उघडेच होते. मीच ठेवले होते. तो क्षणभर माझ्याकडे बघत राहिला. मी सुद्धा त्याच्या नजरेला नजर भिडवली आणि नाटक करीत दरवाजा उघडला. तो आत आला. दरवाजा त्यानेच बंद केला.
त्याच्यासमोर ग्लास नाचवीत मी म्हटलं, घेतोस? तो खुनशीपणाने माझ्याकडे बघत राहिला. ग्लास त्यांच्यासमोर रिचवीत मी म्हटलं, घेऊन आलास? त्यानं सपकन माझ्या गालफटात सणसणीत झापड मारली. मी पडले आणि मग मात्र तो लाथाबुक्क्यांनी मला मारत राहिला. त्याच्या मारण्याचं मला नवीन नव्हतं. मी काहीच विरोध केला नाही. तसा तोच कंटाळून थांबला. आजकाल आम्ही एकमेकांशी अजिबात बोलत नव्हतो. मी कधी शब्दाने त्याच्यासोबत बोलत नव्हती. मनात आले तर काम करायचे, नाही तर नाही. तो मला मारायचा, संतापायचा. मी तिकडे लक्ष देत नसे. पण हल्ली एक मात्र झालं. तो दारू प्यायचा थांबला. एक दिवस त्याच्या नात्यातील काही मंडळी घरी आली. तो मला विनवत होता मी त्यांच्यासमोर प्यायचं नाही. पण मी त्याचं ऐकलं नाही. चिक्कार प्यायले. सारेजण चुपचाप मला निहाळत राहिले. आनंद माझ्या नजरेला नजर देऊ शकला नाही. त्या रात्री आमचं खूप कडाक्याचं भांडण झालं. तो म्हणाला, तू माझ्या घराण्याची बेअब्रू केली. मी म्हटलं, वा, तू पितोस तेव्हा घराण्याची अब्रू वाढते आणि माझ्या वेळेसच का बेअब्रू होते? मारपीट, घटस्फोटाच्या गोष्टी साऱ्या काही नित्याप्रमाणे घडल्या. मी सुद्धा त्याच्या बरोबरीने त्याला उत्तरे देत होती. शेवटी तो एकदम शांत झाला. मला व्याकुळपणाने म्हणाला, का वागतेस तू अशी? तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही? मी दारू पितो म्हणून तू पितेस? अगं, आपण दोघंही असंच वागलो तर आपला संसार तरी कसा करणार? बघ, मी खरंच तुला खूप छळलं. मी दारू प्यायला नको होतं. माझं चुकलं, मी मान्य करतो. पण आता यापुढे दारूच्या थेंबालाही मी स्पर्श करणार नाही. मला माफ कर, मला माफ कर. एखाद्या लहान लेकरासारखा तो ढसाढसा रडत राहिला. मी त्याच्याकडे बघितलं. अशाच कित्येक रात्री मी आयुष्यात रडले होते. वाटलं जावं, त्याच्या डोक्यावर हात फिरवावा, त्याला म्हणावं, आता यापुढे मी घेणार नाही. पण मनच झालं नाही. एक मात्र मी केलं. टेबलावरच्या साऱ्या बॉटल धडाधड मोरीत फेकल्या आणि उद्याच्या सकाळच्या आशेत विजयाच्या मस्तीत बेडवर पडले.